डॉक्टर मॅटसनने एक संशोधन प्रकाशित केलं की बा किती वेळा खाल्लं आणि कधी खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतो. त्याचा निष्कर्ष त्यांनी असा काढला की जगात सध्या जे प्रचलित आहे, काय प्रचलित आहे, 3 वेळा जेवणे आणि एकदा नाश्ता करणे. मॅटसन म्हणतो उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं हे अनैसर्गिक आहे. असं का म्हणतो मॅटसन? कारण माणूस जेव्हा पृथ्वीवर निर्माण झाला, जन्माला आला, तेव्हा आपण जंगलात राहायचो. आणि किती वर्ष जंगलात काढली आपण? गेली 6 लाख वर्ष आपण तेव्हा 6 लाख वर्ष जंगलात राहिलो. फक्त गेली 10,000 वर्ष आपण जंगलाच्या बाहेर आहेत. त्याच्यातले 5-6 हजार वर्ष आपल्याला शेती करता येते. मग जंगलात राहायचं तर काय खात होतो आपण? जसं बाकीचे प्राणी करतात. दुसऱ्या प्राण्याला मारायचं आणि खायचं, दुसरं काही येत नव्हतं. मग प्राण्याला मारून खायचं असेल तर काय करावं लागेल? पळावं लागेल. पण नुसतं पळून चालणार नाही, त्याच्यापेक्षा जोरात पळायला लागेल. बरं, एवढं करून तो प्राणी मारला तर नशीब चांगलं पाहिजे, मागून वाघ किंवा सिंह आला तर ते सोडून पळावं लागेल. मग अशी जर तुमची खाण्यापिण्याची अवस्था असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये बेड टी, ब्रेकफास्ट, लंच, डिनर, सपर असलं काय असणार आहे का? इतकं खायला मिळणार आहे का? अशक्य होतं. आज खायला मिळालं तर पुढचं खायला मिळायला महिना लागत होता, 1.5 महिना लागत होता, 3 आठवडे लागत होते. त्यामुळे माणसाचं मेकॅनिझम, मेटाबॉलिझम फास्टिंग अँड फिस्टिंग असं होतं. म्हणजे मिळेल तेव्हा खाऊन घेणे आणि मिळणार नाही तेव्हा उपाशी राहणे आणि जी चरबी साठवली ती वापरणे, असं आपलं मेटाबॉलिझम होतं. आणि त्यामुळे जेव्हा शेती करायला लागला माणूस तेव्हा त्याला खाण्याची शाश्वती आली. पण तोपर्यंतही प्रॉब्लेम नव्हता, लोक 2दाच जेवत होते. पण जेव्हा हे ब्रेकफास्ट किंवा नाश्ता हा प्रकार जेव्हा सुरू झाला तेव्हा मात्र हे सगळं बिघडलं आणि हे सगळ्या आजारांचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसायला लागलं. म्हणून मॅटसन म्हणतोय की हे अनैसर्गिक आहे इतक्या वेळा खाणं. जपानी शास्त्रज्ञाला नोबेल पुरस्कार मिळाला 2016 मध्ये. कशा करता? त्यांनी ऑटोफॅजी नावाची संकल्पना शोधली. म्हणजे काय की तो म्हणतो की तुम्ही जर उपाशी राहिलात तर शरीरातल्या चांगल्या पेशी कॅन्सर पेशींना खातात. मी तुम्हाला काय सांगतोय, 2 वेळा जेवा. समजा मी 1ला जेवतो 9ला जेवतो, तर 9 ते 1 माझी 16 तास गॅप आहे. दुसरं कोणी आमचा अरुण समजा 9ला जेवतो आणि संध्याकाळी 6ला जेवतो, त्याचं 15 तास गॅप आहे 2 जेवणांमध्ये. म्हणजे आपोआप उपास घडतोय. म्हणजे मी जे तुम्हाला सांगतोय त्याला फक्त आयुर्वेदाचा सपोर्ट आहे, धर्मांचा सपोर्ट आहे असं नाही. आधुनिक वैद्यकशास्त्र देखील त्याला सपोर्ट करत आहे. आणि मनातून तुम्हाला हे माहिती आहे की इतक्या वेळा खाणं बरं नाही. जेव्हा हे कळून वळेल तेव्हा आपला आरोग्याकडचा प्रवास सुरू होईल. आता दीक्षित डाएट म्हणून हे लोकप्रिय झालं. पण मला असं वाटतं की हे डाएट नाही आहे, ही लाईफस्टाईल आहे, हे जीवनशैली आहे. कारण काय की डाएट प्लॅन म्हणजे काय असतं की डाएट प्लॅनला पैसे लागतात. डाएट प्लॅनला डॉक्टर किंवा एक्सपर्टकडे जावं लागतं, सारखं विचारावं लागतं खाऊ का नको. काहीतरी मशीन विकत आणायला लागतं. तर मशीनवरनं आठवलं, बरेच लोकांना फार उत्साह असतो. जॉगिंग मशीन आणतात, ट्रेडमिल घरी, आणि ट्रेडमिल आणलं म्हणून 10 मित्रांना बोलवून पार्टी करतात. आम्ही किती हेल्थ कॉन्शियस बघा. 3ऱ्या आठवड्यात त्याच्या घरी जाऊन तुम्ही बघा, त्याच्यावर कपडे वाळत टाकलेले असतात. हे ट्रेडमिलचा कायम उपयोग कपडे वाळत घालणे एवढाच असतो, बाकी. पण म्हणजे काहीतरी मशीन किंवा बाजारातून काहीतरी पावडर आणा विकत आणि ती खा. बरं, एवढं सगळं करून सुद्धा सगळं खायला परवानगी असते का? नाही. तेलकट खाऊ नका, अमुक खाऊ नका, तमुक खाऊ नका, असे रेस्ट्रिक्शन असतात भरपूर. त्यामुळे मन मारून केलेली कुठलीही गोष्ट जास्त दिवस टिकत नाही. पैसे खर्च करून गोष्ट जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे डाएट प्लॅन सगळे फेल होतात. मग मी सांगतो ते जीवनशैली कशामुळे? कारण ते फुकट आहे. त्याला डॉक्टर लागत नाही, एक्सपर्ट लागत नाही, मशीन नाही, पावडर नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला हवा तो पदार्थ तुम्ही खाऊ शकता. आता डायबिटीजवाल्यांनी गोड खाऊ नका हे तर कोणी पण सांगेल, ते आम्ही पण सांगतो. पण पाववडा खायचा असेल तर खा तुम्ही, पण त्या 55 मिनिटात खा जेवणाच्या वेळात. पिझ्झा खायचा तरी देखील खाऊ शकता. ते काय रोज थोडेच कोणी पिझ्झा खातं. पण घरात पिझ्झा आणला आहे आणि आपण तोंडावर बोट ठेवून बसायचं आणि बाकी त्यांनी खायचा,
असं करायची आवश्यकता नाही, मन मारायची गरज नाही. तुम्ही तुमचं ते खाऊ शकाल, पण त्या वेळामध्ये खा. म्हणून मी याला जीवनशैली असं म्हणतो. आणि म्हणून मी गेली 10 वर्ष किंवा 2012 पासून हे करू शकलो. अरुण आमचा गेले 5-6 वर्ष करतोय. अनेक लोक करतात, वर्षानुवर्ष करतात. हे काय अवघड नाही आहे. आणि तुमच्या घरातल्या तुम्ही वयस्क लोकांना विचारलं ते हेच सांगतील की यार आम्ही असंच करायचो, आम्ही 2दाच जेवायचो. कारण एवढं खाण्यापिण्याची तेव्हा एवढ्या वस्तू अवेलेबलही नव्हत्या. मी मेडिकलला 81ला ॲडमिशन घेतली औरंगाबादला, तर आमच्या त्या सगळ्या एरियामध्ये फक्त 2 हॉटेल होते आणि तिथे चहा खारीबिरी असं काहीतरी मिळायचं. आज त्याच कॅम्पसमध्ये 27 हॉटेल आहेत. त्यात तुम्हाला काय ते छोटू गोली काय 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 मिळतं सगळं. आणि मी तर असं ऐकलं की पुण्यातलं तर प्रत्येक 4थं घर म्हणजे हॉटेल आहे. पार्ल्याचं माहीत नाही मला. मग असं जर परिस्थिती निर्माण झाली तर ते रस्त्याने जाताना एवढे वस्तू दिसतात खायच्या की म्हणजे ते विश्वामित्रांनी मेन का असाच प्रसंग आहे सगळा. तर म्हणून मी याला जीवनशैली असं म्हणतो, कारण हे आयुष्यभर करता येण्यासारखं आहे. जेव्हा मी स्वतःचं वजन कमी करायला प्रयत्न करत होतो तेव्हा मी अनेक डाएट प्लॅन केले. त्याच्याविषयी मी माझ्या आधीच्या व्याख्यानांमध्ये बरंच काही बोलायचो. आजकाल मी त्याच्याविषयी बोलत नाही. अनेक प्रयत्न करून मी जेव्हा फसलो, मला माझे पैसेही गेले, वेळही गेला आणि काही उपयोग झाला नाही, तेव्हा मला एका मित्रांनी डॉक्टर जिचकरांचं व्याख्यान यूट्यूबवर ऐकून दिलं. म्हणजे यूट्यूब किंवा सोशल मीडिया किती इफेक्टिव्ह आहे. जर यूट्यूब नसतं तर माझा आणि डॉक्टर जिचकरांचा संबंध आला नसता, मी कधी ते व्याख्यान ऐकलं नसतं आणि कदाचित हे अभियान पण सुरू झालं नसतं. त्यात त्यांनी एक साधा सल्ला दिला होता व्याख्यानात की तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर तुम्ही 2 वेळा जेवा. आता सिद्धांत नेमका काय लक्षात घ्या. म्हणजे या सगळ्या व्याख्यानाचं सार हे आहे की सिद्धांत असा आहे की तुमच्या शरीरामधलं इन्शुलिनचं प्रमाण वाढलं तर तुम्ही लठ्ठ होणार, तुम्हाला नंतर इन्शुलिन रेझिस्टन्स येणार आणि नंतर टाईप 2 डायबिटीस होणार, असा सिद्धांत आहे. आता इन्शुलिन काय आहे? तर इन्शुलिन एक संप्रेरक आहे, इंग्रजीत त्याला हॉर्मोन असं म्हणतात. तुमच्या पोटामध्ये डाव्या बाजूला जठराच्या खाली एक ग्रंथी आहे, ज्याला मराठीमध्ये स्वादुपिंड आणि इंग्रजीत पँक्रियाज असं म्हणतात. त्याच्यातून हे इन्शुलिन निर्माण होतं. आता हे इन्शुलिन निर्माण होण्याचे 2 मार्ग आपल्या शरीरामध्ये आहेत. 2 प्रकारे निर्माण होतं. एकाला मी म्हणतो पायाभूत स्त्राव, बेसलाईन सिक्रिशन. म्हणजे काय की 24 तास तुमच्या पँक्रियाजमधून थोडं 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 इन्शुलिन निर्माण होत राहतं. जसं माठ पाझरतो तशा पद्धतीने 24 तास. किती तयार होतं? तर 18 ते 32 युनिट एवढं तयार होतं दिवसात. याचं वैशिष्ट्य असं आहे की हे थांबवणं तुमच्या हातात नाही आहे, हे इनव्हॉलंटरी आहे, हे चालूच राहणार, जिवंत राहण्याकरता आवश्यक आहे. इन्शुलिन निर्माण होण्याचा दुसरा मार्ग असा आहे की तुम्ही काही खा, इन्शुलिन तयार होणार. काही खाल्लं की इन्शुलिन तयार होतं. आता अपेक्षा अशी आहे की जेवढं इन्शुलिन तुम्हाला दिवसभरात लागतं त्याच्या 50% तुम्ही बेसलाईन पद्धतीने मिळवावं, 50% तुम्ही खाण्यामुळे तयार करावं, अशी अपेक्षा आहे. म्हणजे जर 18 ते 32 युनिट बेसलाईन आहे तर 18 ते 32 युनिट तुम्ही खाण्यामुळे तयार करावं, अशी अपेक्षा आहे. आता जे इन्शुलिन खाण्यामुळे निर्माण होतं त्याची 3 वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य असं की तुम्ही जेव्हा खाता तेव्हा एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन निर्माण करता. त्याला मी सोप्या भाषेत म्हणत असतो की तुमचं इन्शुलिन निर्माण करण्याचं एक माप आहे. खाल्लं की एक माप इन्शुलिन तुमचं पडतं. हे माप प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. कोणी 2 युनिट बनवेल, कोणी 4 बनवेल, कोणी 5 बनवेल, कोणी 20 बनवेल, कोणी 25 बनवेल. प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की जो माणूस एकदा खाल्ल्यानंतर 5 युनिट इन्शुलिन तयार करतो, म्हणजे एक सफरचंद खाल्ल्यावर 5 युनिट करत असेल तर 2 सफरचंद खाल्ले तरी जवळपास 5च युनिट करतो. म्हणजे एका सफरचंदाला 5, 2ला 10, 3ला 15 असं होत नाही. म्हणजे कमी खा किंवा जास्त खा, इन्शुलिन तेवढंच जवळपास तयार होतं. आता याच्यावर पुष्कळ लोक वाद घालतात. आमचे काही लोक तर हिशोबसुद्धा करतात की अर्धी पोळी खाल्ली तर लगेच 10 युनिट इन्शुलिन वाढेल. मग आम्ही एक प्रयोगच केला. 18 लोकांना आम्ही सांगितलं की तुम्ही काय करा, असा प्रयोग करा की इन्शुलिन लेव्हल टेस्ट करायचे आहेत तुमच्या. या अभियानाची स्ट्रेंथ ही आहे की आमचे व्हॉलंटियर्स आम्ही जे म्हणू ते करायला तयार असतात.
त्यांना सांगितलं की पहिल्या दिवशी काय करायचं तुम्ही, पहिल्या दिवशी तुम्ही एक्स क्वांटिटी फूड खायचं. म्हणजे काय, अर्धी पोळी थोडी भाजी. दुसऱ्या दिवशी 2x म्हणजे एक पोळी डबल भाजी. तिसऱ्या दिवशी 3x दीड पोळी आणि तिप्पट भाजी खायची. आणि काय करायचं, लॅबमध्ये जायचं आपला डबा घेऊन आणि इन्शुलिन लेवल 0, 10, 60 मिनिट्सला बघायची आणि बघूया की इन्शुलिन लेवल काय वाढते. तो अभ्यास केला, त्याचा पेपर पब्लिश झाला चांगल्या जर्नलमध्ये. निष्कर्ष काय निघाला, देर इज नो लिनियर रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी ऑफ फूड कन्झ्युम्ड अँड इन्शुलिन सिक्रेटेड. म्हणजे आम्ही जे सांगतोय डोकं फोडून वारंवार की तुम्ही कमी खा जास्त काय इन्शुलिन तेवढंच तयार होतं. आता जर कोणी म्हणालं की नाही नाही हे चुकीचं, तर आम्ही काय त्याला एवढंच म्हणतो की आम्ही 18 लोकांचा प्रयोग करून पेपर प्रकाश केला, तुम्ही 19 लोकांचा करून करा, तर तुमचं आम्ही ऐकू. तर दुसरं वैशिष्ट्य काय सांगितलं, कमी खा जास्त खा तेवढंच इन्शुलिन तयार होतं. तिसरं वैशिष्ट्य असं आहे की इन्शुलिन निर्मिती ही सायक्लिकल प्रोसेस आहे. म्हणजे शरीरातल्या अनेक प्रोसेस सायक्लिकल असतात. तुम्ही काही खाल्ल्यानंतर एक 5-10 मिनिटांनी ते यायला सुरुवात होते, मग ते 50-55 मिनिटाला पीकलं जातं आणि मग हळू खाली येऊन 2.5-3 तासामध्ये बेसलाईनला जातं. म्हणून जर 55 मिनिटापर्यंत तुम्ही खात राहिलात तरी तुमचं इन्शुलिन एकदाच तयार होतं. 55 मिनिटाच्या पुढे गेलात तर पुन्हा माप पडतं. तर ही इन्शुलिन निर्मितीची 3 वैशिष्ट्य तुम्हाला मी सांगितली.